मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला मित्रांनो विनंती करतो की मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही प्लीज एकदम पूर्ण बघा, कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा मित्रांनो प्रत्येक पोरग्याने बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे। कारण मित्रांनो आज ना मी तुम्हाला अशा म्हणजे मिस्टेक सांगणार आहे, अशा चुका सांगणार आहे ज्या चुका ना म्हणजे प्रेमात पडल्यानंतर कधीच करायच्या नसतात। आणि मित्रांनो म्हणजे 100रातले ना 90 ते 95% पोरं प्रेमात पडले ना की मित्रांनो अशा चुका ना म्हणजे ते 100% करतात। आणि मित्रांनो अशा चुका करून ना त्या पोरांचं आयुष्य ना पूर्णतः बर्बाद होतं। तर मित्रांनो म्हणजे आता मी तुम्हाला म्हणजे विनंती करतो की मित्रांनो प्लीज म्हणजे आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा, कारण आजचा व्हिडिओ ना म्हणजे तुमच्यासाठी ना खूप जास्त महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो म्हणजे चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली चूक आहे ती चूक मित्रांनो अशी आहे की प्रेमात पडल्यानंतर, गर्लफ्रेंड भेटल्यानंतर म्हणजे आपल्या मित्रांशी ना संबंध तोडणं, आपल्या मित्रांशी ना कमी बोलणं, आपल्या मित्रांना ना इग्नोर करणं। तर मित्रांनो अशी चूक ना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ना चुकून पण करू नका। कारण मित्रांनो तुम्ही ना तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे मित्रांनो अशी गोष्ट आणा की मित्रांनो म्हणजे ती पोरगी ना तुम्हाला आज भेटली आहे, तुमचे मित्र ना ती पोरगी भेटायच्या अगोदर तुमच्या सोबत आहेत। तर मित्रांनो म्हणजे एका पोरगीसाठी ना जर तुम्ही तुमच्या मित्रांशी संबंध तोडले तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये काय होईल की मित्रांनो म्हणजे देव करो असं होऊ नये, पण मित्रांनो जर का त्या पोरगीने तुम्हाला धोका दिला तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना तुम्ही म्हणजे अक्षरशः ना तुम्ही एकटे पडाल। आणि जर का मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांशी संबंध तोडले नसतील तर मित्रांनो जेव्हा ती पोरगी तुम्हाला धोका देईल ना तेव्हा मित्रांनो तुमचेच मित्र म्हणजे तुमच्या सोबत असतील, म्हणजे मित्रांनो तुमचेच मित्र ना तुम्हाला सपोर्ट करतील, म्हणजे मित्रांनो तुम्हाला ना म्हणजे त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी तुमचेच मित्र ना तुम्हाला मित्रांनो म्हणजे मदत करतील। त्यामुळे मित्रांनो कधीच म्हणजे एका पोरगीसाठी ना आपल्या मित्रांशी संबंध कधीच तोडू नका, म्हणजे मित्रांनो असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। आता मित्रांनो त्यानंतर जी दुसरी चूक आहे ती मित्रांनो दुसरी चूक अशी आहे की मित्रांनो पुरीवरती ना म्हणजे आहे तो सर्व पैसा पुरीवरती मित्रांनो उधळणं। म्हणजे मित्रांनो काही म्हणजे पोरं तर अशी असतात जी मित्रांनो पोरं ना म्हणजे अक्षरशः कर्ज काढून म्हणजे मित्रांनो एखाद्या बँकेकडून ना कर्ज काढून ते पैसे ना म्हणजे आपल्या गर्लफ्रेंडवरती मित्रांनो उधळतात। तर मित्रांनो अशी चूक ना तुम्ही चुकून पण करू नका, कारण मित्रांनो म्हणजे पुरी असतात ना म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला सर्व पुरी अशा आहेत असं अजिबात सांगत नाही, पण जास्त करून पुरी अशा असतात की म्हणजे एखाद्या पोरग्याकडून ना म्हणजे जोपर्यंत म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण होत आहेत, म्हणजे आपली स्वप्न पूर्ण होत आहेत, म्हणजे तोपर्यंतच ना त्या म्हणजे पोरासोबत ना प्रेमाचं नाटक करतात। म्हणजे मित्रांनो जर का त्या पोरग्याच्या खिशातला पैसा संपला तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना ती पोरगी त्या पोरग्याला धोका द्यायला ना म्हणजे एक क्षण पण मित्रांनो विचार करत नाही। तर मित्रांनो म्हणजे असं जर असेल ना तर मित्रांनो तुम्ही कधीच म्हणजे मित्रांनो आपला पैसा ना म्हणजे एखाद्या पुरीवरती ना चुकून पण मित्रांनो म्हणजे तुम्ही उधळू नका। किंवा मित्रांनो जर तुम्हाला उधळायचाच असेल ना तर मित्रांनो जर तुमच्याकडे 100 रुपये असतील ना तर त्या 100 मधले ना म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त ना 30 ते 40 रुपये ना त्या पुरीवरती मित्रांनो उधळा, पण मित्रांनो 60 रुपये तरी आपल्या खिशामध्ये ठेवा। म्हणजे जर तुम्ही 100 असतील म्हणजे जर 100रातले 100 जर त्या पुरीवरती उधळलात तर मित्रांनो तुम्हाला ना म्हणजे पुढे जाऊन म्हणजे ही चूक ना तुम्हाला खूप जास्त महागात पडेल। म्हणजे मित्रांनो असं म्हणजे माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतोय, बाकी मित्रांनो तुमचं तुम्ही बघू शकता। आता मित्रांनो त्याच्यानंतर जी तिसरी चूक आहे तर ती तिसरी चूक ना अशी आहे की पोरगी भेटली त्यामुळे आपल्या करिअरकडे ना दुर्लक्ष करणं। तर मित्रांनो अशी चूक ना तुम्ही चुकून पण करू नका, कारण मित्रांनो पोरींना ना आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल पोरं जास्तीत जास्त हवी असतात। म्हणजे मित्रांनो कोणत्याच पोरगीला ना आपल्या आयुष्यामध्ये बेरोजगार पोरगा आपल्या आयुष्यामध्ये ना नको असतो। तर मित्रांनो अशासाठी ना जर तुम्ही म्हणजे एखाद्या पोरगीसाठी ना आपल्या करिअरकडे जर
दुर्लक्ष करत असाल ना, तर मित्रांनो म्हणजे असा एक दिवस येईल की मित्रांनो ती पोरगी ना म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनसक्सेसफुल आहात किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ना काहीच करत नाही, त्यामुळे मित्रांनो म्हणजे एखाद्या सक्सेसफुल पोरग्याचा हात पकडून ती पोरगी ना त्या पोरग्यासोबत मित्रांनो पळून जाईल. म्हणजे मित्रांनो असा पण प्रसंग ना तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतो. त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट ना आपल्या डोक्यामध्ये फिट करा की सर्वात पहिल्यांदा ना आपल्या करिअरकडे लक्ष द्या. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे आपल्या गर्लफ्रेंडकडे लक्ष देऊ शकता, पण सर्वात पहिला प्रायोरिटी आपल्या करिअरला द्या. कारण मित्रांनो जर का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा का सक्सेसफुल झालात ना, तर मित्रांनो त्याच्यानंतर ना ती पोरगी तुम्हाला सोडून जाण्याचा झाटपण विचार आपल्या डोक्यामध्ये आणणार नाही. तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ना आपल्या करिअरकडे लक्ष द्या. त्यानंतर जर वेळ मिळाला तर तो वेळ तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा तुमच्या म्हणजे एखाद्या म्हणजे जी पोरगी तुम्हाला आवडते त्या पोरगीला तुम्ही देऊ शकता. तर मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.